शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे. 4 महिने 20 दिवस झालेले आहेत. म्हणजे 140 दिवस पूर्ण झालेले आहेत या प्लॉटला. तर आज शेतकरी मित्रांनो आज आम्ही सकाळी फवारणी घेतलेली आहे. ती कोणती घेतलेली आहे हे मी तुम्हाला बोर्डवर समजावून सांगणार आहे. तोपर्यंत तुम्हाला ऊस दाखवतो मी. ऊसाची आजची कंडिशन काय आहे? किती कांड्यांवर ऊस आहे? आणि 2 कांडीतलं अंतर किती छान आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता हे पहा, सगळीकडे सर्रास ऊस एकसारखा आहे. जाडी सगळीकडे एकसारखी आहे. आणि उंची म्हणाल तर जवळजवळ आता हे पहा 7, 8, 9 फूट उंच आहे ऊस. सध्याला कांड्यांची संख्या विचारात घेतलात तर 1, 2, 3, 4, 5, 6, 5, 6, 7 कांड्यांवर ऊस आहे. तर हे 1, 2, 3, 4, 5, 6. ऊसाचा हिरवापाला अजिबात काढू नका शेतकरी मित्रांनो. जोपर्यंत ऊसाचा हिरवापाला आहे तोपर्यंत त्याची वाढ आहे. हे मरकं आपण काढून स्वच्छ करून घेऊ शकतोय. बुडके स्वच्छ करून घ्यायला काय हरकत नाही, पण पाला हिरवापाला अजिबात काढू नका. हे पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 कांड्यांवर ऊस आहे. 5, 6, 7 कांड्यांवर ऊस आहे. खोडवा ऊस आहे. किती छान नियोजन झालेलं आहे पाहू शकताय. 10 फुटामध्ये करेक्ट 40 ते 45, 50 ऊसापर्यंत ऊस आहेत. सगळीकडे एकसारखा ऊस आहे पाहू शकता. आणि हे पहा, अजिबात आम्ही हे केलेलं नाही, काय कोणत्याही पद्धतीचं आऊत केलेलं नाही, बगला फोडलेले नाहीत किंवा ऊसाची भरणी केलेली नाही आहे. आता ही सरी आहे आणि ती पण सरी. अजिबात कुठल्याही सरीला आम्ही हे केलेलं नाही, हात लावलेला नाही. आणि पाला कसा कुजत आहे पाहू शकतो. असं शेतकरी मित्रांनो तुम्हीही नियोजन करा. ऊस भरायची काय गरज नसते खोडव्याला, कारण तळातनंच कोंब येतात आणि ह्याच्यावर किती माती जाणार आहे. आणि पाल्याचं सुद्धा नियोजन किती छान झालेलं आहे बघा. पाला ॲटोमॅटिक कुजत आहे आणि सेंद्रिय कर्ब ॲटोमॅटिक वाढत आहे पाला कुजल्यामुळं. आणि 2 नंबर म्हणजे ह्याचा फायदा भरपूर आहे जमिनीला. पाला अजिबात पेटवू नका शेतकरी मित्रांनो. पाल्याचं विघटन होऊ द्या आणि शिस्तात पाला जेवढा कुजल तेवढं चांगलं आहे. आत्तापर्यंत आम्हाला भांगलणीला शेतकरी मित्रांनो काहीही खर्च आलेला नाही आहे. आम्ही घरानं 4 माणसांनी 1.5 एकर प्लॉट 2 तासात भांगून काढलेला आहे. तुम्हाला तण कुठं दिसणारच नाही. फिरून फक्त कुठंतरी बुडक्यामध्येच कुठंतरी तण आलेला असेल तेवढं आम्ही काढलेलं आहे. आता तुम्हाला मी बोर्डवर समजावून सांगणार आहे आज फवारणी कुठली आम्ही घेतलेली आहे ते. चला तर शेतकरी मित्रांनो 1 एकरासाठी किती प्रमाण घ्यायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. 1 एकरासाठी 200 लिटर पाणी सफिशियंट आहे. आणि 200 लिटरसाठी आपण जे मटेरियल टाकणार आहे, म्हणजे जे काय आपण त्यात खतं घालणार आहे, जलविद्रावक खतं, ते कोणती कोणती घालायचे आहेत ते तुम्हाला मी सांगतो. जे घ्यायचं आहे 8 ग्रॅम. त्यानंतर 6BA घ्यायचं आहे, तेही 8 ग्रॅम. शेतकरी मित्रांनो झेब्रेलिक ॲसिड जे आहे ते 8 ग्रॅम घ्या. ते सॉल्व्हंटमध्ये मिक्स करून घ्या. त्यानंतर 6BA 8 ग्रॅम घ्या. जेमुळं 2 कांड्यातील अंतर चांगलं डेव्हलप होतं.
हे जे अंतर आहे हे चांगलं डेव्हलप होतं. त्यामुळं जे घेणं गरजेचं आहे. 6 BAमुळे वाढीला चालना मिळते. 6 BA तुम्ही नारळाचं पाणी जरी घेतलात 6-7 नारळांचं पाणी तरी पण चालू शकतो. 6 BA घ्यायची काही गरज नाही नारळाचं पाणी घेतलात तर. त्यानंतर आपल्याला आता 05234 घ्यायचं आहे. दरवेळेला शेतकरी मित्रांनो खतांच्या जे ग्रेड आहेत जलविद्रावक खतांच्या त्या बदलून घ्यायच्या आहेत. 05234मुळे वजनही चांगल्या पद्धतीनं हे होतं आणि साईजही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होते. त्यानंतर आपल्याला गोदरेज डबल घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. त्यामध्ये होमोब्रॉसिनोलाइड कंटेंट येतं. हे 100 मिली फक्त घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. 100 मिली. याचं प्रमाण जास्त वाढवायला नको, नाहीतर जास्त तुम्ही 200 मिली 150 मिलीपर्यंत घेतलात तर ऊसाची पानं पिवळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळं गोदरेज डबल तुम्ही 100 मिली घ्या. 1 लिटरला अर्धा ml या पद्धतीनं घ्या. याच्यामुळं स्ट्रेस जो आलेला आहे पिकाला, जास्त पाणी किंवा कमी पाणी किंवा वातावरणातील बदल, हा जो स्ट्रेस आहे तो कमी करतं आणि ऊसाची वाढ दुपटीनं करण्याचं कार्य करतं. त्यानंतर सीवीड एक्स्ट्रॅक्ट घ्यायचं आहे आपल्याला. ते 200 ml घ्यायचं आहे. सीवीड एक्स्ट्रॅक्ट तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या शेतकरी मित्रांनो. बायोटायक्स घ्या, त्याचेही रिझल्ट चांगले आहेत. सीवीड एक्स्ट्रॅक्ट यामध्ये सगळे घटक आहेत. NPK आहे, सेकंडरी आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, ऑल सगळे टॉनिक मिक्स आहे यामध्ये. कारण हे सीवीड जे आहे हे समुद्राच्या तळाला जी वनस्पती वाढते त्या वनस्पतीचा अर्क आहे आणि समुद्राच्या तळाला शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाश अजिबात भेटत नाही, तरी पण ही वनस्पती तिथं उगवते आणि पसरते. त्यामुळे ह्याचा अर्क जो आहे तो सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे. आणि बायोटायवेक्स घेतला तरी चांगला आहे रिझल्ट त्याचे. त्यानंतर स्टिकर घ्यायचा आहे. सिलिकॉन स्टिकर घेऊ शकताय. त्यानंतर हमला वापरा शेतकरी मित्रांनो. कुठं तुमच्या इथं किडींचा प्रादुर्भाव असेल किंवा लोकरी मावा असेल तोही कंट्रोलमध्ये येतो. हमला 200 मिली घ्या. आणि बुरशीनाशकमध्ये साप घेऊ शकताय. सापचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत. 200 ml. असं नियोजन तुम्हीही करा शेतकरी मित्रांनो. अतिशय चांगले रिझल्ट येतात. या फवारणी ही घ्या. तुमच्या ऊसाला स्पीड डबल लागेल आणि जाडीही चांगली बनेल. 2 कांडीतलं अंतरही वाढणार आहे. असंच माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.